गुड इव्हनिंग फ्रेंड्स. बघा आपण डिफरन्सिएशन ह्या चॅप्टरमध्ये लॉगॅरिथमिक फंक्शन हा पूर्ण केलेला आहे. आज आपण बघणार आहोत इम्प्लिसिट फंक्शन. इम्प्लिसिट फंक्शन. तर इम्प्लिसिट फंक्शन म्हणजे काय? तर एक्स अँड वाय व्हेरिएबल्स ऑकर इच टुगेदर, म्हणजे डिपेंडंट आणि इंडिपेंडंट व्हेरिएबल हे एकत्र आपल्याला राहतात. आपण त्याला म्हणतो कोणते? इम्प्लिसिट फंक्शन. मग इम्प्लिसिट फंक्शन म्हणजे काय? तर थोडक्यात प्रत्येक एक्झाम्पलमध्ये बघा, आपण कंपोजिट फंक्शन बघितलं, इनव्हर्स फंक्शन बघितलं, त्यानंतर लॉगॅरिथमिक बघितलं. त्यामध्ये प्रत्येक प्रॉब्लेममध्ये वाय इज इक्वल टू अशी कन्सेप्ट तुम्हाला दिलेली होती. वाय इज इक्वल टू आणि या बाजूला सपोज वाय एक्स क्यूब इंटू साइन एक्स असेल, तर हे जे आपण RHS घेत होतो यामध्ये प्युअरली एक्स असायचा फंक्शनमध्ये, आणि जो LHS होती ती वाय इज इक्वल टू असायची. परंतु या इम्प्लिसिट फंक्शनमध्ये एक एक्झाम्पल म्हणून मी घेतो एक्स वाय प्लस वाय क्यूब एक्स प्लस 3x इज इक्वल टू 1. फाइंड द डेरिव्हेटिव्ह असा क्वेश्चन असणार आहे. मग इम्प्लिसिट फंक्शन कसं ओळखायचं? ज्या वेळेस एक्स आणि वाय व्हेरिएबल तुम्हाला एकत्र दिसतील, काय वाटतील? एक्स आणि वाय व्हेरिएबल ज्यावेळेस मला एकत्र दिसतील त्यावेळेस आपण काय करतो? हे फंक्शन इम्प्लिसिट आहे असं आपण म्हणू शकतो. मग इम्प्लिसिट फंक्शन सॉल्व करण्याच्या काही मेथड्स आहेत. मग पहिली मेथड आहे की तुम्ही जे तुम्हाला इम्प्लिसिट फंक्शन जे दिलेलं आहे त्यामध्ये सरळ सरळ त्याचा काय घ्या? डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स. म्हणजेच काय? इथं वायचा डेरिव्हेटिव्ह असणारे dy/dx आणि एक्सचा डेरिव्हेटिव्ह असणार आहे किती? 1. म्हणजे जे काही आपल्याला फॉर्म्युले लिहून दिले ते आपण डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्सला वापरतो. आणि इथं मात्र वाय जो आहे, वाय आहे वायचा डेरिव्हेटिव्ह dy/dx. आणि ते वायचं फंक्शन जर कंपोजिट असेल, काय असेल? कंपोजिट असेल. सपोज इथं वाय क्यूब आहे बघा, इथं काय आहे? वाय क्यूब. आणि मग हे वाय क्यूब फंक्शन कंपोजिट आहे कारण की आपण डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्सचे फॉर्म्युले वापरणार आहे. मग हा वाय क्यूबचा डेरिव्हेटिव्ह कसा येईल? जसा एक्स क्यूबचा 3x² तसा वाय क्यूबचा 3y², आणि परत त्या वायचा dy/dx. मग यामध्ये स्टेप आहे, सरळ सरळ तुम्ही पहिल्यांदा काय घ्या? डिफरन्शिएट घ्या. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. आणि हा एक्स आणि वाय दोन फंक्शन आहे आणि या दोन फंक्शनमध्ये काय आहे? मल्टिप्लिकेशन आहे. मग इथं काय करावं लागेल? इथं u × v रूल तुम्हाला वापरावं लागेल. म्हणजे काय? याचा डेरिव्हेटिव्ह सेपरेटली ना, याचा डेरिव्हेटिव्ह सेपरेट आणि याचा डेरिव्हेटिव्ह सेपरेट. काय येतोय बघा? डिफरन्शिएट विथ एक्स आणि वाय. मग एक्स आला u आणि वाय आला v. पहिलं फंक्शन कॉन्स्टंट म्हणजे कोण कॉन्स्टंट? एक्स. व्हीचा डेरिव्हेटिव्ह म्हणजे वायचा डेरिव्हेटिव्ह dy/dx प्लस दुसरं फंक्शन कॉन्स्टंट म्हणजे कोण कॉन्स्टंट? वाय. आणि एक्सचा डेरिव्हेटिव्ह किती? 1 प्लस. कळलं का? पहिलं फंक्शन कॉन्स्टंट, दुसऱ्याचा डेरिव्हेटिव्ह प्लस दुसरं फंक्शन कॉन्स्टंट, पहिल्याचा डेरिव्हेटिव्ह. बघा बऱ्याचशा विद्यार्थ्यांची एक महत्त्वाची आणि खूप सुंदर त्यांचा नवीन शोध आहे बघा. ते काय म्हणतात? एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 इंटू आणि त्या वायचा dy/dx. तर हे चुकीचं आहे, हे डिफरन्सिएशनच्या रूलमध्ये बसत नाही. हा असं जर असेल ना, एक्स प्लस वाय, तुम्ही एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 आणि त्या वायचा काय म्हणू शकता? dy/dx. पण एक्स इंटू वाय असेल तर तुम्ही एक्सचा 1 आणि वायचा dy/dx घेऊ शकत नाही. त्याचं कारण हे दोन फंक्शन कसे आहे? मल्टिप्लिकेशनने आहे. आणि जर दोन फंक्शन मल्टिप्लिकेशनमध्ये असेल तर तिथं डिफरन्शिएट करताना u × v रूलच वापरावा लागतो. ऑदर तुमचे रूल तुम्ही वापरू शकत नाही. मग मॅथमॅटिक्समध्ये हेच महत्त्वाचं आहे की ही स्टेप करता येते, ही स्टेप करता येत नाही. ओके. मग आता हा एक्स पहिलं फंक्शन कॉन्स्टंट, वायचा dy/dx प्लस वाय फंक्शन कॉन्स्टंट, एक्सचा किती? 1 प्लस. आता हे दुसरं घेऊया. प्लस पहिलं फंक्शन कॉन्स्टंट कोण? वाय क्यूब कॉन्स्टंट. एक्सचा डेरिव्हेटिव्ह किती? 1 प्लस एक्स कॉन्स्टंट. वाय क्यूबचा डेरिव्हेटिव्ह किती? 3y² आणि त्या वायचा परत किती? dy/dx. कारण की वाय क्यूब हे कंपोजिट फंक्शन झालं, विथ रिस्पेक्ट टू एक्स आहे ना, म्हणून. प्लस काय येईल बघा, आपण परत एकदा मी सांगतो बघा. पहिलं फंक्शन कॉन्स्टंट, एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 प्लस दुसरं फंक्शन कॉन्स्टंट वाय क्यूबचा 3y² आणि त्या वायचा dy/dx प्लस 3x किती? 3 इज इक्वल टू आणि 1चा किती? 0. स्टेप नंबर फर्स्ट केली, इथे ती मला 1 मार्क मिळेल. स्टेप नंबर फर्स्ट काय केलं? डिफरन्शिएट केलं, u × v रूल वापरला. स्टेप नंबर सेकंडमध्ये dy/dx कॉमन घ्या, किंवा ज्याच्या dy/dx ची किंमत आहे
त्या LHSला आणि ज्याच्यात dy/dx ची टर्म नाही ती RHS. बघा बरं का, परत सांगतो बघा, ज्याच्यात dy/dx आहे त्या LHSला आणि ज्या टर्ममध्ये dy/dx नाही त्या RHSला. ओके, मग dy/dx इथं आहे. ओके, आणि dy/dx पूर्ण टर्म घ्यायची हा, पूर्ण टर्म इथं आहे. ज्यांच्या dy/dx नाही त्या पूर्ण त्या बाजूला. मग काय, हा x इंटू dy/dx, dy/dx मी ती LHSला ठेवली, प्लस या पूर्ण टर्ममध्ये x इंटू 3y² इंटू dy/dx इज इक्वल टू ज्याच्या dy/dx नाही त्या बाजूला y इंटू 1 y प्लस आहे, काय होईल इकडं मायनस नाही, y³ इंटू 1 y³ प्लस नाही, काय होईल इकडं मायनस y³, नंतर प्लस 3 इकडे काय होत्या -3. नंतर स्टेप नंबर नेक्स्ट, स्टेप नंबर फर्स्ट, स्टेप नंबर सेकंड, dy/dx कॉमन घ्या. स्टेप नंबर थर्ड, dy/dx काय घ्यायचा कॉमन. मग कॉमन घेतल्यामुळे काय होईल x प्लस x इंटू 3y² इंटू ब्रॅकेट dy/dx इज इक्वल टू मायनस साईन कॉमन घेतो मी, काय येईल मग रिअरेंज करतो y³ प्लस y प्लस 3 आणि मल्टिप्लायचं काय करा इकडं डिवाइडला फक्त dy/dx ची व्हॅल्यू करा. मग काय येईल dy/dx इज इक्वल टू काय येईल मग आता dy/dx मध्ये मायनस y³ प्लस y प्लस 3 होल डिवायडेड बाय मल्टिप्लायच काय होणार तिकडे डिवाइड x प्लस x इंटू 3y². हे तुमचं आलं रिक्वायर्ड रिझल्ट. ओके, स्टेप का आली इम्प्लिसिट फंक्शन म्हणजे x आणि y ऑकर इज टुगेदर इम्प्लिसिट असणार. काय स्टेप आहे, पहिला डेरिव्हेटिव्ह घ्यायचा बाय युजिंग u इंटू v रूल ऑर रेग्युलर मेथडली. त्यानंतर ज्याच्यात dy/dx च्या टर्म आहे ते ठेवायच्या LHSला, ज्याच्यात dy/dx नाही त्या न्यायच्या RHSला. स्टेप नंबर थर्ड काय dy/dx काय घ्यायचा कॉमन आणि मल्टिप्लायचा तिकडे काय करायचा डिवाइड, म्हणजे फक्त एकच dy/dx कॉमन घेतल्यामुळे एक येतो आणि मल्टिप्लायच काय होतो डिवाइड आणि मग ते तुमचं काय आता आन्सर. ओके, ह्या पद्धतीचे प्रॉब्लेम आपण आता बघणार आहोत. फक्त इम्प्लिसिट फंक्शन म्हणजे काय x अँड y फंक्शन ऑकर इज टुगेदर एवढं जरी लक्षात ठेवलं तरी तो टाईप आपल्याला काय होतो क्लिअर होतो. ओके, मग लॉगॅरिथमिकच्या स्टेप आणि इम्प्लिसिटच्या स्टेप डिस्टिंग्विश करून ठेवा की आपण लॉगॅरिथमिकमध्ये काय केलं आणि इम्प्लिसिटमध्ये काय केलं. ओके, या छोटीशी शॉर्ट नोट्स बनवा की लॉगॅरिथमिकमध्ये काय केलं आणि इम्प्लिसिटमध्ये काय केलं. मी सांगतो लॉगॅरिथमिकमध्ये काय केलं बघा. लॉगॅरिथमिकमध्ये पहिल्या स्टेप घेतली टेकिंग लॉग ऑन बोथ साइड. ओके, किंवा त्याच्याही आधी लॉगॅरिथमिक फंक्शन वापरायचं कधी वापरायचं लॉगॅरिथमिक फंक्शन, दोन फंक्शन एकमेकाच्या पॉवरमध्ये असतील, एकमेकाला डिव्हिजनमध्ये असतील, दोनपेक्षा जास्त फंक्शन एकमेकाला मल्टिप्लिकेशनमध्ये असेल तर आपण काय घेतो लॉग घेतो. इम्प्लिसिट कसं ओळखायचं, दोन x आणि y फंक्शन जर एकत्र दिसत असेल, एकत्र म्हणजे या पद्धतीने बघा x y y x. ओके, त्याला आपण इम्प्लिसिट फंक्शन. ओके, डिस्टिंग्विश झाले ओळखले. नंतर स्टेप नंबर सेकंड इकडे काय करणार टेकिंग लॉग ऑन बोथ साइड, इकडे काय करतो डायरेक्ट डिफरन्शिएट. नेक्स्ट स्टेपमध्ये काय करतो लॉग घेतला तर युजिंग रूल्स लॉग m प्लस n लॉग m इंटू n लॉग m रेस टू n या पद्धतीने. इकडे काय वापरतो युजिंग रूल u इंटू v रूल. त्यानंतर लॉग सेपरेट केल्यानंतर टेकिंग डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. ओके, आणि इकडे काय करतो dy/dx ची टर्म काय घेतो एका बाजूला घेतो. असे व्यवस्थितपणे दोन प्रॉब्लेम घ्या, दोन प्रॉब्लेम समोर ठेवा आणि त्यांचा डिस्टिंग्विश आपल्या शॉर्ट नोट्समध्ये त्या काय करा बनवून घ्या. ओके, हे होतं तुमचं पहिलं एक्झाम्पल. आणि ओळखायचं कसं इम्प्लिसिट आणि लॉगॅरिथमिकवरती थेरम नाही, पण लक्षात घ्या ज्या टाईपवरती थेरम नाही ना त्यावरती बोर्डमध्ये 100% काय विचारले असतात प्रॉब्लेम विचारले गेलेले आहेत. आणि हाय लॉगॅरिथमिक फंक्शन आणि इम्प्लिसिटमध्ये मोजून 5 ते 10 प्रॉब्लेम असे आहेत की ते बोर्डसाठी खूप महत्त्वाचे आहेत. ते मेमोराईज करून ठेवा. ज्यावेळेस तो प्रॉब्लेम येईल त्यावेळेस मी तुम्हाला काय करेन स्टार करून ठेवील, तो व्यवस्थितपणे करा. ओके, थँक्यू. नाव राईट डाऊन दिस. बघा आपल्याकडे एक्सरसाइज 1.3 क्वेश्चन नंबर 4 मध्ये इम्प्लिसिट वरती हे सर्व प्रॉब्लेम आपल्याला सॉल्व्ह करायचे आहेत. तेव्हा रिमाइंड करून ठेवा एक्सरसाइज 1.3 क्वेश्चन नंबर 4 तिथं तुम्ही इम्प्लिसिट फंक्शन प्रॉब्लेम असं लिहून ठेवलं तरी चालेल. काय प्रॉब्लेम आहे √x प्लस √y इज इक्वल टू √a. मग हा जो प्रॉब्लेम आहे या प्रॉब्लेममध्ये x आणि y एका बाजूला आलेत म्हणजे एकत्र आलेत म्हणून हे फंक्शन कोणतं आहे इम्प्लिसिट आहे. मग स्टेप नंबर फर्स्ट काय घ्या परफेक्ट डेरिव्हेटिव्ह घ्या. डिफरन्शिएट
विथ रिस्पेक्ट टू एक्स. हे दोन फंक्शन आहे, दोन फंक्शनमध्ये प्लस आहे म्हणजे इथं यू इंटू झिरो वापरायची गरज नाही. पहिल्याचा डेरिव्हेटिव्ह सेपरेट प्लस दुसऱ्याचा डेरिव्हेटिव्ह सेपरेट. ओके, काय करता येईल मग, रूट एक्सचा डेरिव्हेटिव्ह आहे 1/2 रूट एक्स. ओके, प्लस रूट वायचा पण तोच 1/2 रूट वाय. बट वाय इज द डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ एक्स म्हणून त्या वायचा डेरिव्हेटिव्ह dy/dx. ही स्टेप आहे ना विद्यार्थी मित्र, तशी व्यवस्थित समजून घ्या की वाय आल्यानंतर काय होतंय. वाय आल्यानंतर त्याचा डेरिव्हेटिव्ह शेवट dy/dx होणार आहे. कळतंय का? म्हणजे बघा जस्ट एक्झाम्पल म्हणून सांगतो. सपोज y⁻³ असेल, मग y⁻³ तसा एक्स क्यूबचा डेरिव्हेटिव्ह किती 3x³ ना, तसं y क्यूबचा किती 3y². कळालं? आणि मग त्या वायचा आहे ना dy/dx लिहिला विसरू नका तुम्ही. वायचा किती dy/dx, कारण की y³ हे कंपोजिट फंक्शन विथ रिस्पेक्ट टू एक्स म्हणून या पद्धतीने. आणि मग रूट एक्सचा 1/2 रूट एक्स. मग तू म्हणशाल सर हा रूट एक्सचा परत तुम्ही का नाही लिहिला, तर बघ 1 रूट एक्सचा फंक्शन 1/2 रूट एक्स आणि एक्सचा 1 लिहितोय पण ते नाही लिहिलं म्हणजे 1 आहे तो आहे कंपल्सरी. रूट वायचा 1/2 रूट वाय आणि ते वाय कोणतं फंक्शन आहे कंपोजिट आहे म्हणून dy/dx रूट ए. आता मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की ज्यामध्ये तुम्हाला एक्स आणि वाय दिसले नाही ना, सरळ त्याचा डिफरन्शिएट किती देऊन ठेवा 0. काहीच करायची गरज नाही. रूट ए ना, रूट ए म्हणजे कॉन्स्टंट नंबर, म्हणजे ज्या फंक्शनमध्ये एक्स आणि वाय नाही ना तिथं डायरेक्ट पूर्ण काय पुट करा तुम्ही 0 पुट करा. ओके, मग नेक्स्ट स्टेप, ज्याच्या dy/dx आहे त्या कोणत्या बाजूला LHSला आणि ज्याच्या dy/dx नाही त्या RHSला. मग याच्या dy/dx नाही इकडे नेऊया. मग किती 1/2 रूट वाय इंटू dy/dx हे याच बाजूला राहिलं. हा 0 हा प्लस आहे काय होईल 1-2 रूट एक्स. मग हे आलं dy/dx हा मल्टिप्लाय इकडे काय होईल डिवाइड होईल. मग -1/2 रूट एक्स मल्टिप्लाय बाय 2 रूट वाय अपॉन किती 1 मल्टिप्लाय डिवाइड. ओके, हा 2 काय झाला कॅन्सल आणि मग तुमचा आन्सर आला बघा. काय आन्सर येईल dy/dx इज इक्वल टू रूट वाय अपॉन किती रूट एक्स. आणि हे मल्टिपल चॉईससाठी क्वेश्चन महत्त्वाचा आहे. याचा आन्सर तुम्ही असं पण येऊ शकेल विच इज रिक्वायर्ड रिझल्ट. ओके, नाव राईट डाऊन दिस केअरफुली. बघा हा एक नेक्स्ट प्रॉब्लेम आहे. एक्स रूट एक्स प्लस वाय रूट वाय इज इक्वल टू ए रूट ए. हा थोडा आपल्याला विचार करण्यासारखा प्रॉब्लेम आहे. बरेचसे विद्यार्थी म्हणतील सर हा एक रूट एक्स आहे आणि हा एक रूट एक्स आहे, मग दोघांमध्ये यू इंटिग्रल वापरू का. पण एक छोटासा विचार करा, एकदम छोटासा विचार करा. मी हा एक्स आहे तसं लिहिला, एकदम स्टेप महत्त्वाची आहे, तिला मी स्टार करून ठेवतो. म्हणजे या प्रॉब्लेममध्ये असाही विचार करावा लागतो. सिम्प्लिफिकेशन मॅथमॅटिक्समध्ये दिलेला प्रॉब्लेम एकदा का थोडाफार सिम्प्लिफाय झाला की तो सॉल्व्ह करायला कसा आहे सोपा आहे. मग हा एक्स आहे लिहिलं मी. हा रूट एक्स मला असं लिहिता येईल की रे x⁻² प्लस हा वाय आणि y⁻² किती 1/2 इज इक्वल टू a इंटू a⁻² किती 1/2 a⁻² किती 1/2. ओके, हा पॉवरला 1 बेस सेम ॲडिशन 1 + 1/2 प्लस y 1 + 1/2 a 1 + 1/2 दॅट इज इक्वल टू x⁻³ प्लस y⁻³ इज इक्वल टू a⁻³. आता मात्र काय नाही आता डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. काय आहे x⁻n चा डेरिव्हेटिव्ह x⁻n चा डेरिव्हेटिव्ह x × n-1 d/dx ऑफ. मग हा x आहे n किती रे 3/2. मग तो 3/2 पुढे येणार इंटू x⁻³ 1 प्लस 3/2 पुढं इंटू y⁻³ 1 इथं लिहायला विसरू नका. त्या वायचा किती dy/dx 0 का घेतला 0 काल a⁻³ चा डेरिव्हेटिव्ह 0 का घेतला कळालं का. ज्याच्यामध्ये एक्स आणि वाय नाही त्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह तुम्ही डोळे दाखवून काय लिहू शकता 0 लिहू शकता. मग हा 3/2 ॲज इट इज 3/2 ॲज इट इज x⁻² किती 2 1 जा 2 3 मायनस म्हणजे 1/2 प्लस 3/2 इंटू y⁻² किती 1/2 आणि त्या वायचा dy/dx इज इक्वल टू 0. नेक्स्ट स्टेप ज्याच्या dy/dx आहे त्या LHSला, त्याच्या dy/dx नाही त्या RHSला. मग किती येईल 3/2 इंटू y⁻² इंटू dy/dx इज इक्वल टू -3/2 इंटू
एक्स रेज टू 1/2 मल्टिप्लस काय होणार डिवाइड होणार, मग काय ना dy अपॉन dx इज इक्वल टू -3/2 एक्स रेज टू 1/2 आणि प्लस 3/2 y रेज टू 1/2. 3/2 गेट कॅन्सल, मायनस एक्स अपॉन वाय मायनस 1/2 म्हणजे परत रूट एक्स आणि 1/2 रूट एक्स, तो एकत्र लिहिला तरी चालेल, पण मायनस साईन इज द मोस्ट इम्पॉर्टंट. मग काय आलं मायनस रूट एक्स अपॉन वाय. आणि म्हणून हे जे प्रॉब्लेम घेतले ना पाठीमागचा ना हा मल्टिपल चॉईस क्वेश्चनसाठी खूप महत्त्वाचं, ज्याचे आन्सर असे युनिक असतात ना, थोडे आयडेंटिकल असतात एक्स अपॉन वाय, कारण की ती मल्टिपल चॉईस देण्यासाठी त्यांना सोपं आहे. काय करणार, पहिल्यांदा मायनस काढून टाकणार, ओके, हे एक आन्सर असणार. नंतर 3 आन्सर कसे ॲड करणार, एक्स अपॉन वाय प्लसमध्ये वाय अपॉन एक्स आणि मायनस वाय अपॉन एक्स. म्हणजे असे काही क्वेश्चन असतात की ज्यामध्ये आयडेंटिटी आपल्याला ठेवता येते. 4 आन्सर असे एकदम सेम टू सेम करता येईल, फक्त प्लस मायनसचा डिफरन्स करून. ते प्रॉब्लेम मल्टिपल चॉईस क्वेश्चनसाठी खूप महत्त्वाचे असतात. तेव्हा काही जे आयडेंटिकल आन्सर आहे काही प्रॉब्लेमचे, ते व्यवस्थितपणे बघत चला आणि तिथूनच इम्पॉर्टंटनेस येतो. इम्पॉर्टंटनेस असे काही वेगळे काही नसतात, ओके. मग हा प्रॉब्लेम आपल्याला या पद्धतीने पण काय करता येईल, सॉल्व करता येईल. ओके, नाव राईट डाऊन दिस. बघा नेक्स्ट प्रॉब्लेम आहे एक्स स्क्वेअर इंटू वाय स्क्वेअर मायनस टॅन इनवर्स ऑफ एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू कॉट इनवर्स ऑफ एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. तर मग यामध्ये आपल्याला खूप अवघड असं वाटतंय. काय अवघड वाटतंय, परंतु हा प्रॉब्लेम पण, हा क्वेश्चन नंबर 3 आहे, हा प्रॉब्लेम पण खूप महत्त्वाचा आहे. तर का बरं महत्त्वाचे, म्हणजे जे प्रॉब्लेम आपण आज घेतोय ना त्यामध्ये काही ट्रिक्स आहे आणि त्याचे आन्सर पण खूप आयडेंटिकल आहे. ते मल्टिपल चॉईस क्वेश्चनसाठी आपण वापरू शकतो. मग यामध्ये काय करता येईल, एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर मायनस टॅन इनवर्स ऑफ एक्स. मग काही विद्यार्थी विचार करत असेल, सर आपण काय करूया, एक्स स्क्वेअर इंटू वाय स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह बाय युजिंग यू इंटू रूल, टॅन इनवर्स एक्सचा 1/1 प्लस एक्स स्क्वेअर म्हणजे एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर, तर एक्स स्क्वेअरचा 2x त्या वाय स्क्वेअरचा 2y. भरपूर लांब जाते. पण विद्यार्थी मित्र, हा प्रॉब्लेम का इतका मोठाही नाही आहे. याचं वेटेज जर बघितलं तर हार्डली 1 मार्क पण म्हणता येईल आणि 2 मार्क पण म्हणता येईल. तो म्हणणार सर कसं, तर बघा या पद्धतीने जर आपण हा प्रॉब्लेम सॉल्व केला तर हा प्रॉब्लेम अगदी 1 मिनिटामध्ये सॉल्व होऊ शकतो. मग हा एक्स स्क्वेअर इंटू वाय स्क्वेअर मी ॲज इट इज ठेवला, ओके. हा मायनसचं इकडे काय होईल रे, प्लस कॉट इनवर्स ऑफ एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस टॅन इनवर्स ऑफ रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. आणि आपल्याला एक प्रॉपर्टी माहिती आहे, काय, टॅन इनवर्स ऑफ एक्स प्लस कॉट इनवर्स ऑफ एक्स. काय येईल बरं, विचार करा, काय येऊ शकते, नाव फाइंड आउट. 2 मिनिटासाठी विचार करा. काय असेल, π/2. व्हेरी गुड. किती असेल, π/2. का बरं, साइन इनवर्स ऑफ एक्स प्लस कॉस इनवर्स ऑफ एक्स इज इक्वल टू π/2. आपण ते प्रूव्ह केलेलं आहे, ओके, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनमध्ये. आणि मग π/2 टाकण्याचं काय येईल, एक्स स्क्वेअर इंटू वाय स्क्वेअर इज इक्वल टू π/2. आता याचा डेरिव्हेटिव्ह घेणं सोपं आहे. काय म्हणता येईल, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. पहिलं फंक्शन कॉन्स्टंट एक्स स्क्वेअर, वाय स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह किती 2y आणि त्या वायचा dy अपॉन dx प्लस दुसरं फंक्शन कॉन्स्टंट वाय स्क्वेअर एक्स स्क्वेअरचं किती 2x इज इक्वल टू π/2. द डेरिव्हेटिव्ह ऑफ π/2 नॉट कंटेन x अँड y, द डेरिव्हेटिव्ह इज 0. मग dy अपॉन dx एका बाजूला 2x²y इंटू dy अपॉन dx, ज्याच्यात dy अपॉन dx आहे त्या बाजूला. मग काय होईल 2y²x मल्टिप्लायज काय होणार डिवाइड आणि dy अपॉन dx इज इक्वल टू मायनस 2y²x अपॉन 2x²y. काय काय कॅन्सल होईल, 2 ला 2 कॅन्सल, हा एक y कॅन्सल, y² मधला एक कॅन्सल, x² मधला एक कॅन्सल, x कॅन्सल. मग एक सुंदर असं आन्सर येतं आहे. काय ते dy अपॉन dx इज इक्वल टू मायनस y अपॉन x विच इज द रिक्वायर्ड रिझल्ट. हे काय तुमचं रिक्वायर्ड काय रिझल्ट आहे. व्यवस्थितपणे बघा, काहीच नाही केलं, एक स्टेप आन्सर फायनलाइज. काय टॅन इनवर्स ऑफ एक्स प्लस कॉट इनवर्स ऑफ एक्स इज इक्वल टू π/2. हे जर तुम्हाला माहीत नसतं, म्हणजे विद्यार्थ्यांना जर ही ट्रिक जर आली नसती तर काय झालं असतं बरं. आधी तर साइन इनवर्स ऑफ एक्स पण असेल
आणि कॉस इनवर्स ऑफ एक्स पण असेल, त्यावेळेस पण ॲडजस्ट करून घ्या. मग एक्स स्क्वेअर इंटू वाय स्क्वेअर. ओके, त्या विद्यार्थ्यांनी काय केलं असतं, याचा डेरिव्हेटिव्ह घेतला असता युनिटने. टॅन इनवर्स ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह घेतला 1/1 प्लस एक्स स्क्वेअर एफ ऑफ एक्सचा स्क्वेअर इंटू एफ डॅश ऑफ एक्स, आणि तो प्रॉब्लेम भरपूर मोठा झाला असता, पण याचं वेटेज हार्डली 1 to 2 मार्क्स आहे. ते का आहे तुम्हाला ते कळालं असेल. ओके, नाव राईट डाऊन दिस अँड रिमाइंड इट अँड स्टार इट. हा एक प्रॉब्लेम बघा, कॉस ऑफ एक्स वाय इज इक्वल टू एक्स प्लस वाय. अगेन एक्स अँड वाय फंक्शन occur each together, hence by using implicit function. Step number first, taking a derivative on both side. Differentiate with respect to x. मग cos x चा डेरिव्हेटिव्ह काय, cos x चा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन x, मायनस साइन x, पण x कोण आहे xy, इंटू डी बाय डी एक्स ऑफ, इट इज अ कॉम्पोजिट फंक्शन आहे ना, cos x आणि x च्या गुणिले xy, डी बाय डी एक्स ऑफ xy इज इक्वल टू x चा डेरिव्हेटिव्ह 1 आणि त्या y चा किती dy अपॉन dx. ओके, मग मायनस साइन xy इनटू ब्रॅकेट. ओके, ॲज इट इज डी बाय डी एक्स ऑफ xy, पहिलं फंक्शन कॉन्स्टंट 1, y चा dy अपॉन dx, प्लस पहिलं फंक्शन कॉन्स्टंट x, y चा dy अपॉन dx, प्लस दुसरं फंक्शन कॉन्स्टंट x चा किती 1 इज इक्वल टू 1 प्लस dy अपॉन dx. ओके, मग यानी आतमध्ये मल्टिप्लाय करावं लागेल, पूर्ण ब्रॅकेट सॉल्व करून घ्यावं लागेल, ही एक स्टेप महत्त्वाची आहे. ओके, मायनस एक्स इंटू साइन एक्स वाय इंटू डी वाय अपॉन डी एक्स, प्लस मायनस काय मायनस येईल, वाय इंटू मायनस किती मायनस वाय इंटू साइन एक्स वाय इज इक्वल टू किती 1 प्लस डी वाय अपॉन डी एक्स. ज्यामध्ये डी वाय अपॉन डी एक्स नाही ते आर एच एसला, ज्याच्यात डी वाय अपॉन डी एक्स आहे ते आर एच एसला. मग यामध्ये कोण आहे डी वाय अपॉन डी एक्स आहे ते आहे तसे राहतील, मायनस एक्स इंटू साइन एक्स वाय, मायनस एक्स इंटू साइन एक्स वाय इंटू डी वाय अपॉन डी एक्स. नंतर हा प्लस डी वाय अपॉन डी एक्स इकडे गेलं का होईल, मायनस डी वाय अपॉन डी एक्स इज इक्वल टू 1 प्लस वाय इंटू साइन किती एक्स वाय, 1 प्लस वाय इंटू साइन एक्स वाय. बघा जे ब्लॅकबोर्डवरती दिसत नाही ना ते वर्ड फॉर्ममध्ये करेक्शन करून घ्या राईट डाऊन करताना. ओके, नेक्स्ट काय येईल बरं, आता मायनस काय आलं, हा ॲज इट इज ठेवला, हा प्लस निघाला इकडं मायनस नाही, म्हणजे ज्याच्यात डी वाय अपॉन डी एक्स टर्म आहे ती कोणती पूर्ण काय घ्यायची, एल एच एसला घ्यायची, आणि ज्याच्यात डी वाय अपॉन डी एक्सची टर्म नाही ती आर एच एसला. नंतर कॉमन टर्म घ्या, काही विद्यार्थी खूप हुशार आहेत ते म्हणतील सर डी वाय अपॉन डी एक्स, डी वाय अपॉन डी एक्स कॅन्सल शिरो, पण लक्षात घ्या कोइफिशियंट महत्त्वाचे आहेत. हे कधी होईल, जर प्लस एक्स साइन एक्स वाय असतं तर आणि तरच, नाही तर काय विद्यार्थी खूप डी वाय अपॉन डी कॅन्सल, म्हणजे डेरिव्हेटिव्ह सगळं कॅन्सल, इथं चुका होतात महत्त्वाच्या. मग डी वाय अपॉन डी एक्स काय घेतला, कॉमन घेतला, डी वाय अपॉन डी एक्स कॉमन घेतल्यामुळे आता विषय लागलं मायनस एक्स इंटू साइन एक्स वाय प्लस मायनस पूर्ण आला बाहेर, मग -1 झालं इज इक्वल टू 1 प्लस वाय इंटू साइन एक्स वाय. त्यानंतर हा मल्टिप्लाय तिकडे काय होईल, डिवाइड होईल, मग डी वाय अपॉन डी एक्स, एक सुंदर असा आन्सर येईल 1 प्लस वाय इंटू साइन एक्स वाय अपॉन मायनस एक्स इंटू साइन एक्स वाय -1. तरी विद्यार्थी मित्रो बुकमध्ये आन्सर वेगळा असेल, बुकमध्ये असा असेल 1 प्लस वाय इंटू साइन एक्स वाय अपॉन मायनस साइन मी कॉमन काढतो, त्याला न्यूमरेटर सारखा स्वरूप देतो 1 प्लस एक्स इंटू साइन एक्स वाय. हे तुमचं काय आहे आन्सर, हे मायनसचं साइन समोर दिलं, हे आहे तुमचं रिक्वायर्ड रिझल्ट. अगदी सुटसुटीत व्यवस्थितपणे आपण ते लिहिलं तर असं जाईल 1 प्लस वाय साइन एक्स वाय, 1 प्लस एक्स साइन एक्स वाय आलं. मग साइन एक्स वाय कॅन्सल करू नका, नाही तर काय विद्यार्थी खूप हुशार असतात, साइन एक्स वाय कॅन्सल असं होत नाही. ओके, हां फक्त जर असं असतं ना एक्स साइन एक्स वाय अपॉन साइन एक्स वाय हां कॅन्सल झालं असतं, पण ती टर्म आली ना अगदी इथं वाय असतात तरी ते कॅन्सल झालं नसतं. हे तुमचं काय आहे आन्सर. नाव राईट डाऊन दिस. ऑल्सो प्रॉब्लेम इज मोस्ट इम्पॉर्टंट फॉर दिस वे. ओके, कळत आहे ना, या पद्धतीने लिहून घ्या. नेक्स्ट आहे बघा, e raised to x plus y is equal to cos x minus y. Again x and y function occur each together, hence it is an implicit function. Step number first, taking derivative on both side. Okay, differentiate
विथ रिस्पेक्ट टू एक्स. ई रेस टू एक्सचा डेरिव्हेटिव्ह किती? ई रेस टू एक्स प्लस वाय ॲज इट इज. ओके. आणि इंटू डी बाय डी एक्स ऑफ कोणाचा? तर एक्स प्लस वायचा इज इक्वल टू कॉस एक्सचा डेरिव्हेटिव्ह किती? मायनस साईन एक्स आणि इंटू डी बाय डी एक्स ऑफ इट इज अन कंपोजिट फंक्शन. ओके. हे कंपोजिट आहे ना, कॉस एक्स नंतर त्यासमोर एक्सचं. त्याच पद्धतीने ए रेस टू एक्स प्लस वाय ॲज इट इज आणि एक्स प्लस वायचा एक्सचा 1 त्या वायचा किती? डी वाय अपॉन डी एक्स. हा ब्रॅकेट सॉल्व करावा लागेला. बरेचसे विद्यार्थी सॉल्व करत नाही त्यामुळे ॲन्सर चुकू शकतं. मायनस साईन एक्स मायनस वाय 1 मायनस त्या वायचं किती? डी वाय अपॉन डी एक्स. दोन्हीही प्रॉब्लेममध्ये यामध्ये आर एच एस सॉल्व करूया. ई रेस टू एक्स प्लस वाय इंटू 1 ई रेस टू एक्स प्लस वाय. ओके. याने याला बदलू आहे. अगेन ई रेस टू एक्स प्लस वाय इंटू डी वाय अपॉन डी एक्स प्लस ई रेस टू एक्स प्लस वाय इंटू डी वाय अपॉन डी एक्स इज इक्वल टू अगेन मायनसने याला मल्टिप्लाय केलं ते झालं मायनस साईन एक्स प्लस वाय. ओके. अगेन मायनस मायनस प्लस प्लस साइन एक्स प्लस वाय इंटू डी वाय अपॉन डी एक्स. ज्याच्यात डी वाय अपॉन डी एक्सच्या टर्म आहे त्या एल एच एसला आणि ज्याच्यात डी वाय अपॉन डी एक्स नाही त्या आर एच एसला. याच्यात डी वाय अपॉन डी एक्स आहे, मी आहे तसं लिहिलं. ई रेस टू एक्स प्लस वाय इंटू डी वाय अपॉन डी एक्स मायनस साइन ही पूर्ण टर्म या बाजूला आली साइन एक्स प्लस वाय इंटू डी वाय अपॉन डी एक्स इज इक्वल टू ही टर्म आहे तशी राहील मायनस साइन एक्स प्लस वाय आणि हा प्लसचं काय आलं इकडं मायनस ई रेस टू एक्स प्लस वाय. मग याच्यातून डी वाय अपॉन डी एक्स कॉमन घेता येईल. मग काय येईल? डी वाय अपॉन डी एक्स कॉमन आतमध्ये शिल्लक राहिलं ई रेस टू एक्स प्लस वाय मायनस साइन एक्स प्लस वाय ब्रॅकेट कंप्लीट इज इक्वल टू इथून मायनस साइन कॉमन काढतो आतमध्ये शिल्लक राहिलं साइन एक्स प्लस वाय प्लस ई रेस टू एक्स प्लस वाय. हा मल्टिप्लाय आहे तिकडे काय होईल तो डिवाइड होईल. मग काय येईल डी वाय अपॉन डी एक्स इज इक्वल टू मायनस साइन एक्स प्लस वाय प्लस ई रेस टू एक्स प्लस वाय होल डिवायडेड बाय हा इकडं डिवाइडला जाईल. काय येईल मग ई रेस टू एक्स प्लस वाय मायनस साइन एक्स प्लस वाय. ओके. आणि विच इज द रिक्वायर्ड रिझल्ट. हे तुमचं काय असणार आहे? ॲन्सर असणार आहे. मग ई रेस टू एक्स प्लस वायची किंमत कॉस एक्स मायनस वाय टाकू शकता. कॉस एक्स मायनस साइन ए प्लस बी साइन ए प्लस कॉस बी या पद्धतीने किंवा ॲज इट इज ठेवलं तरी काय प्रॉब्लेम येणार नाही. हे तुमचं काय आहे? विच इज रिक्वायर्ड रिझल्ट. पुढं सॉल्व करायला काय सांगतोय मी बघा. काय म्हणता येईल तुम्हाला? कॉस एक्स मायनस वाय साइन एक्स वाय कशाची? ई रेस टू एक्स प्लस वायची किंमत काय टाकता येईल? कॉस एक्स मायनस वाय किंवा ॲज इट इज ठेवली तरी काय प्रॉब्लेम होणार नाही. ओके. नाव राईट डाऊन दिस. हा जो प्रॉब्लेम आहे हा मी म्हणेल व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. त्याचं कारण असं की बोर्ड एक्झाममध्ये दर 2 वर्षानंतर हा प्रॉब्लेम बऱ्याचशा क्वेश्चन पेपरमध्ये विचारलेला आहे आणि याचं स्वरूप सॉल्व करण्याचं खूप इझी आहे. परंतु तो लक्षात घ्या हा प्रॉब्लेम बोर्डाने का निवडला असेल किंवा का बरं वाटतं येतं. या प्रॉब्लेममध्ये हा इम्प्लिसिट पण दिसतोय आणि हा लॉगरिथमिक पण दिसतोय. म्हणजे या प्रॉब्लेममध्ये विद्यार्थ्याला लॉगरिथमिकचा पण प्रॉब्लेम सॉल्व करायचा आहे त्याचबरोबर त्याला लॉगरिथमिक प्लस इम्प्लिसिट म्हणून हा कॉम्बोमध्ये येतो. हा प्रॉब्लेम सॉल्व करताना विद्यार्थ्याचे दोन्ही टाईप चेक होतात की जेणेकरून इम्प्लिसिटवर प्रॉब्लेम टाकायचा की लॉगरिथमिकवर हा प्रश्नचिन्ह काय होतो सुटतो. कारण की का बरं की या प्रॉब्लेममध्ये विद्यार्थ्याचं लॉगरिथमिकचं पण नॉलेज चेक होणार आहे आणि इम्प्लिसिटचं पण नॉलेज काय होणार आहे? चेक होणार आहे. ओके. म्हणजे हा प्रॉब्लेम जो आहे तो नॉलेज अंडरस्टँड अँड रायटिंग स्किल किंवा काय त्याचा स्किल असेल ते डेव्हलप होण्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. मग हा प्रॉब्लेम सॉल्व करताना बघा एक्स इंटू वाय एकत्र आलेत आणि म्हणजेच इथं कोणतं फंक्शन झालं? हे कंपोजिट झालं. सॉरी एक्स आणि इंटू वाय आणि इम्प्लिसिट झालं. इम्प्लिसिट नंतर या रेस टू पॉवरमध्ये 12 आहे म्हणजे लॉगरिथमिक पण झालं. म्हणजे हा प्रॉब्लेम सॉल्व करताना मी जर टेकिंग लॉग ऑन बोथ साईड घेतला तर हा प्रॉब्लेम माझा फास्टली सॉल्व होणार आहे. मग काय म्हणतो मी सुरुवातीला टेकिंग लॉग ऑन बोथ साईड. मी वारंवार सांगतोय हा प्रॉब्लेम खूप महत्त्वाचा आहे.
मग टेकिंग लॉग ऑन बोथ साईड म्हणजे लॉग ऑफ एक्स रेस टू 7 इंटू वाय रेस टू 5 इज इक्वल टू लॉग ऑफ एक्स प्लस वाय ब्रॅकेट रेस टू 12. हा लॉग m इंटू n, मग काय लॉग एक्स रेस टू 7 प्लस लॉग वाय रेस टू 5 इज इक्वल टू 12 इंटू लॉग ऑफ एक्स प्लस वाय. हे अजून सिम्प्लिफाय करताना काय करता येईल बरं, हा 7 पुढे येईल, 7 इंटू लॉग एक्स प्लस 5 इंटू लॉग वाय इज इक्वल टू 12 इंटू लॉग ऑफ एक्स प्लस वाय. आता मात्र याचा डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स घेता येईल. मग काय म्हणतो मी, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. मग 7 ॲज इट इज आणि त्या लॉग एक्सचा 1/x म्हणजे 7/x घेतला. ओके, हा 7 कॉन्स्टंट ॲज इट इज आणि त्या लॉग एक्सचा किती 1/x प्लस 5 ॲज इट इज आणि त्या लॉग वायचा 1/y बट y विथ द कंपोजिट फंक्शन आहे त्या y द डेरिव्हेटिव्ह dy/dx इज इक्वल टू डिफरन्स y इज अ डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ x. हेन्स आपण काय घेतो y चा dy/dx 12 ॲज इट इज, 12 ॲज इट इज आणि लॉग एक्सचा परत 1/x प्लस वाय आणि परत त्या x प्लस वायचा डेरिव्हेटिव्ह एक्सचा 1 आणि त्या वायचा किती dy/dx. ओके, मग ज्याच्यामध्ये dy/dx आहे ते एका बाजूला, ज्याच्या dy/dx नाही ते एका बाजूला, मग 7/x प्लस 5/y इंटू dy/dx इज इक्वल टू 12 नी 1ला ब्रॅकेट सॉल्व करून घेऊया. 12/x प्लस वाय प्लस 12/x प्लस वाय इंटू dy/dx. मग ज्याच्या dy/dx त्या LHSला, ज्याच्या dy/dx ना त्या RHSला, मग काय येईल 5/y इंटू dy/dx मायनस 12/x प्लस वाय इंटू dy/dx इज इक्वल टू 12/x प्लस वाय मायनस 7/x. dy/dx काय करता येईल, कॉमन घेता येईल. मग काय येईल dy/dx ब्रॅकेटमध्ये कॉमन 5/y मायनस 12/x प्लस वाय इज इक्वल टू काय येईल 12/x प्लस वाय मायनस 7/x. हे सॉल्व करता येईल. मग काय येईल dy/dx इंटू ब्रॅकेट 5 इंटू x प्लस वाय मायनस 12y अपॉन y इंटू ब्रॅकेट x प्लस वाय. कळालं काय केलं, क्रॉस मल्टिप्लिकेशन इज इक्वल टू 12x मायनस 7 इंटू x प्लस वाय अपॉन x इंटू किती x प्लस वाय. हा x प्लस वाय, हा x प्लस वाय काय होईल गेट कॅन्सल. मग नेक्स्ट प्रॉब्लेममध्ये काय करता येईल dy/dx इज इक्वल टू आतमध्ये मल्टिप्लाय करतो मी. ओके, एक स्टेप वाढवतो dy/dx इट इज 5 इंटू x 5x प्लस 5y मायनस 12y अपॉन y आणि इज इक्वल टू किती 12x मायनस 7x मायनस 7y अपॉन किती x. आता हा प्रॉब्लेम आपल्याला पुढे काय करता येईल सॉल्व करता येईल. मग पुढे सॉल्व करताना आपल्याला काय दाखवायचं आहे, शो दॅट dy/dx इज इक्वल टू y/x. a आणि p आर कॉन्स्टंट, पण यामध्ये p पण आहे आणि x पण आहे. मग काय करता येईल बघा, आता ही स्टेप मी इथं काय करतो परत राईट करतो. प्रॉब्लेम मात्र काय आहे महत्त्वाचा आहे. ओके, मग काय येईल बरं, हा dy/dx ॲज इट इज ठेवतो मी dy/dx ॲज इट इज 5y मायनस 12y किती येईल 5x 5 मायनस y दॅट इज 7y मायनस 7y अपॉन किती रे y इज इक्वल टू 12 मायनस 7 12x मायनस 7 अगेन 5x. ओके, 12x मायनस 7 किती 5x. नेक्स्ट आहे मायनस किती 7y अपॉन किती x आणि दोघांचे न्यूमरेटर कसे आहेत सेम आहे, काय होतील कॅन्सल होतील. मग काय dy/dx 1/y इज इक्वल टू 1/x. मग तुमचा आन्सर dy/dx इज इक्वल टू हा y कसा आता डिनॉमिनेटरला इकडे काय न्यूमरेटरला, मग तुमचा आन्सर काय आलं dy चं किती
dy अपॉन dx इज इक्वल टू किती y अपॉन x. हे तुमचं आहे रिक्वायर्ड रिझल्ट. काय काय केलं कळालं? टेकिंग लॉग घेतला, ओके, लॉग रूल वापरला इथपर्यंत, डेरिव्हेटिव्ह घेतला, आतमध्ये मल्टिप्लाय केलं, dy अपॉन dx एका बाजूला टर्म घेतल्या आणि फ्रॅक्शनची काय केली सबस्ट्रॅक्शन केली दोन्ही बाजूचे. जे काही डिनॉमिनेटर सेम होते x प्लस वाय कॅन्सल झाले. त्यानंतर या 5 ने आतमध्ये मल्टिप्लाय केलं, या 7 ने आतमध्ये मल्टिप्लाय केलं. ओके, 5y मायनस 12y 7y आलं आणि 12x मायनस 5x 7x 5x आलं. न्यूमरेटर अगेन सेम आले, काय केलं परत कॅन्सल. हा y डिनॉमिनेटर होता, वरती गेला काय आलं न्यूमरेटरला आणि आपलं काय प्रूव्ह झालं y अपॉन x. ओके, विच इज द रिक्वायर्ड रिझल्ट. खूप खूप इम्पॉर्टंट प्रॉब्लेम आहे. आता माझ्याकडून एक तुम्हाला होमवर्कसाठी फक्त आणि फक्त काय करा, हा 7च्या ऐवजी काय घ्या m घ्या आणि या 5च्या ऐवजी कोण घ्या n घ्या आणि या m प्लस n म्हणा. हा प्रॉब्लेम तुम्हाला होमवर्कला बोर्डच्या पेपरमध्ये 4 वेळेस येऊन गेलाय. HSC एक्झाम 4 टाइम, किती टाइम वेळेस 4 टाइममध्ये, आणि हा 4 मार्कचा आहे. किती मार्काचा आहे 4 मार्कसाठी. मग एक वर्ष काय केलं होतं, m रिप्लेस केला p ने आणि n रिप्लेस केला q ने. मग इथं काय आलं फक्त p प्लस q. पण तुम्ही हा रिझल्ट काय करायचा प्रूव्ह करायचा आणि याचा आन्सर किती आलं पाहिजे, आन्सर dy अपॉन dx इज इक्वल टू काय आलं पाहिजे y अपॉन x. मग इथं नंबर कोणते पण घ्या 3 4 5 6 या पद्धतीने, पण हा एक रिझल्ट तुम्ही काय करून दाखवा, मला शो दॅट करून दाखवा. हा तुम्हाला काय होमवर्कला आहे. ओके, नाव राईट डाऊन दिस ऑल ऑफ दिस.